पण मला मग हेच विचारावं असं वाटेल की काय एवढं काशी यात्रा एवढी सर्वश्रेष्ठ का मानली जाते आणि त्याचं ओव्हरऑल महात्म्य काय मग काशीचं? काशी यात्रा सर्वश्रेष्ठ का मानली जाते कसं आहे माहिती का, याच्या मागे खूप मोठी अशी एक स्टोरी आहे. मग त्याच्यामध्ये आता लोकांना आवडेल असं वाटतंय मला की आपण ज्या अभ्यासाअंती बोलतोय तर लोकांना नक्की आवडेल. तर पृथ्वीवरची सर्वात प्राचीन नगरी किंवा पहिली नगरी जी आधी विष्णूंची नगरी म्हणून ओळखली जायची. बरं. मग विष्णूंची नगरी असून सुद्धा मग ती शंकराची राजधानी कशी झाली, मग त्याच्या मागे असं पुराणामध्ये अशा खूप साऱ्या स्टोऱ्या आख्यायिका आहेत आणि त्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे ते असं काही त्याला बेस नाही असं काहीच नाही किंवा कोणी काहीतरी सांगतंय. त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स खूप आहेत. मग ब्रह्मवैवर्त पुराणामधलं काशी महात्म्य वेगळं आहे, तुमच्या नंदी पुराणामध्ये आहे, लिंग पुराणामध्ये आहे, खूप साऱ्या अशा वेगळ्या वेगळ्या पुराणामध्ये प्रत्येक असे वेगळ्या वेगळ्या अँगलनी त्याचं वर्णन आहे. त्यामुळे तो फरक येतो. म्हणजे असं काही नाही की मी म्हणतोय की तसंच आहे, ह्यालाच दुसरा एक अँगल मिळू शकतो, दुसरा एक अँगल, पण महात्म्य तेच आहे. बरं. तर मग विष्णूंची जी काशी होती, म्हणजे काशी यात्रा महत्वाची का किंवा काय त्याचं महात्म्य आहे, तर तुम्ही आपल्याला शंकरांनी तिथं सांगितलं की सगळ्यात पहिली गोष्ट मोक्ष प्राप्तीसाठी आपण काशीला जातो किंवा पाहिलं जातं पूर्वीपासून, अगदी आजी आजोबांपासून. तू ऐकलं असशील तर फार पूर्वी रामाच्या मंदिरात, गणपतीच्या मंदिरात कथाकार असायचे, कथा सांगायला यायचे, प्रवचनकार असायचे, तर लोक काशी महात्म्य ऐकायला जायचे. बरोबर. मग जे आता मी तुला सांगितलं की काशी महात्म्याचं महात्म्य काय, तर नुसतं ऐकणं, श्रवण मात्र येणं, फक्त ऐकून सुद्धा तुम्हाला त्याचं ते मोक्ष आहे. तर मग अशा मोक्षदायी काशीची यात्रा ही सर्वश्रेष्ठ मानण्याचं कारण असे की तिथं साक्षात शंकराचा वास आहे. संपूर्ण विश्वाचं, संपूर्ण पृथ्वीचं काय संचालन शंकर जे करतात ते काशीतून करतात. म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेतच निश्चितच, त्याचं आपापल्या ठिकाणी महात्म्य आहेच आहे. पण गंमत अशी आहे की शंकरांनी सांगितले की ही माझी राजधानी आणि मी इथेच असणार आणि इथं बसून मी संपूर्ण पृथ्वीचं राज्यकारभार पाहणार, असं त्यांनी निवडलेली अशी ती काशी आहे.